नमस्कार मित्रांनो तारीख आजची 23 सप्टेंबर वाजले 12:18 म्हणजे दुपारचे। ठीक आहे मित्रांनो, इतक्या कडाक्याच्या उन्हात आपण आता काय करत आहे तुम्हाला मी सांगतो। ऊन तर नाही आहे पण गरमी जास्त आहे, कारण वापशाचं जे आता पाऊस वातावरण जे सध्या आहे सगळीकडे। तर याच कंडिशनमध्ये सध्या आजच्या तारखेच्या बऱ्याचशा लोकांच्या कंप्लेंट अशा की मित्रांनो, तुरी तर चांगल्या आहे, ठीक आहे, म्हणजे साधली तर चांगली आहे, म्हणजे निघाली चांगली आहे, ठीक आहे, उगवण चांगली झाली आहे, पण तुरीची जी आहे वाढ कमी आहे, बरोबर आहे, ग्रोथ कमी आहे किंवा फांद्या कमी आहे, ठीक आहे। त्यानंतर रोगीट आहे, त्याच्यावर जे अळी आलेली आहे, ती पानं गुंडाळणारी अळी, त्यामुळे सगळे काही परिणाम जे होतात ते वाढीवर होत आहे। मित्रांनो, आपण तुम्हाला जे आहे अमृत पॅटर्न पद्धतीने, ठीक आहे, आपण जे जवळपास सगळीकडे आता अमृत पॅटर्नच जे आपण मी फॉलो करतो। तुम्हाला जे फक्त दोन गोष्टी करायच्या, ते म्हणजे एक म्हणजे खत व्यवस्थापन आणि एक फवारणी व्यवस्थापन। आजचा तुम्ही फोटो काढून ठेवा, उद्या तुम्ही खत आणि फवारणी व्यवस्थापन करा आणि कमीत कमी स्वतःच तुम्ही जे एक हप्त्यानी त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता। क्लास असा रिझल्ट येणार, कारण हे जे आहे एक प्रॅक्टिकल हे ज्ञान आहे। ते बघा, झाड जे आहे असं मर लागलेली आहे त्याला, तर याला सुद्धा तुम्ही असे ट्रायकोडर्माची ड्रिंचिंग वगैरे करू शकता। यावर्षी मागच्या वर्षी इतकी जास्त मर रोग दिसली नाही। आता या इतक्या मोठ्या झाडातून एक झाड गेलं तरी काही फरक पडणार नाही मित्रांनो। पण मित्रांनो, आजचा जो विषय तो म्हणजे बघा खत व्यवस्थापनाचा। तर सध्या आपण शेतात जे आपण करत आहे प्रॅक्टिकली, ते सुद्धा आपण तुम्हाला सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो बघा, आपण ज्या इथे तुम्हाला बघा दिसत असेल युरिया, ठीक आहे, तर युरिया आपण जे आता फेकत आहे, एकरी 1 बॅग, याचा डोस जे आहे तुम्हाला तो एकरी 1 बॅग तुम्हाला फेकायचा आहे, जर तुम्हाला चांगली तुमची कपाशीची ग्रोथ पाहिजे असेल तर, ठीक आहे। तुम्ही असं डायरेक्ट फेकू शकता, बघा काहीच विषय नाही आहे। टोपलं घ्या, जास्त वेळ लागणार नाही। बघा, या 2 एकराला आम्हाला जे आहे जवळपास अर्धा तास आम्हाला लागला असेल दोघा जणांना। संध्याकाळच्या पारी जर तुम्ही फेकला तर अजून तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही आणि त्याचा रिझल्ट सुद्धा जे आहे चांगला येणार आहे। तर आता बघा, तुम्हाला जे एकरी 1 किलो युरिया फेकायच्या वेळेस बघा, तुम्ही यासोबत थोडाफार 10-26 जे रासायनिक खत आहे ते सुद्धा मिक्स करू शकता। पण एवढं तुमचं बजेट नसेल तर तुम्ही निव्वळ युरिया सुद्धा एकरी बॅग फेकू शकता। 266 रुपयाची एक बोनी तुम्हाला मिळून जाणार मार्केटमध्ये, सगळ्यांना माहिती आहे। अजून विषय म्हणजे कोणाचं अंतर 8 फूट असते, कोणाचं 6 फूट असते। आता बरेचसे लोक जे असे बेडवर टाकत आहे, बेडवर टाकल्यामुळे अंतर जे वाढलेलं आहे, तर थोडा तिथे तुम्ही ॲडजस्टमेंट करून कमी जास्त युरिया तिथे फेका, ठीक आहे। जास्त अंतर असेल तर थोडं जास्त प्रमाणात तुम्ही तिथे युरिया फेका, कारण तासं सुद्धा जे एकरीचे कमी बसतात ना। या कामासाठी जर तुम्हाला मित्रांनो मजूर पाहिजे असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक घेऊन आलो एक जबरदस्त अशी ॲप। त्या ॲपचं नाव आहे मित्रांनो फालोप, ठीक आहे। तर मित्रांनो, या ॲपवर जे तुम्हाला ऑनलाईन जे तुम्ही शेत मजूर तुमच्या शेतासाठी पाहू शकता। मजुरांना सुद्धा मित्रांनो काम पाहिजे असेल तर मित्रांनो या ॲपद्वारे त्यांना जे काम मिळू शकणार। फालोप ॲप जे आहे मित्रांनो, तुम्ही प्ले स्टोरवरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा जे आपण याची लिंक केली आहे मित्रांनो, नक्की ओपन करा, लॉग इन करा आणि खूप सारा जे असा फायदा घ्या। तर मित्रांनो, हा झाला खत व्यवस्थापनाचा विषय। त्यानंतर बघा, तुम्ही खत व्यवस्थापन जरी करणार, माणूस जर बिमार असला, तुम्ही त्याला कितीही शेप, काजू, बदाम, किशमिश खाऊ घाला, त्याला जे आहे त्याचा काहीच परिणाम दिसून येणार नाही। उलट जे आहे ते अन्न त्याला पचणारच नाही, बरोबर। आता तोच विषय इथे होणार आहे। तर तुम्हाला तिथे जे आहे एक फवारणी घ्यायची आहे, ती म्हणजे सगळ्यात सोपी आणि सगळ्यात स्वस्त फवारणी बघा, मोनोक्रोटोफॉस। 40 ml तुम्हाला याचं प्रमाण घ्यायचं आहे मोनोचं। त्यानंतर मोनो काय करणार पहिले तुम्हाला मी सांगतो। बघा, याच्यावर जे आहे थ्रिप्स आहे, तुडतुडे आहे, तर तुम्हाला ते बघितले नसेल, पण याच्यावर जे आहे तुडतुडे थ्रिप्स आहे, त्यासाठी तुम्हाला मोनोक्रोटोफॉस घेणं गरजेचं आहे। तो सुद्धा गायब होणार। त्यानंतर एक ग्रीनरी आणि एक कवळे पान असल्यामुळे तुमची वाढण्यासाठी सुद्धा जे आहे ग्रोथ होण्यासाठी सुद्धा जे मोनोक्रोटोफॉस काम करणार। त्यानंतर सोबत तुम्हाला घ्यायचं आहे ॲसिफेट ॲसाटाप 75% याचं प्रमाण घ्यायचं तुम्हाला 30 ग्रॅम। तर हे जे अळीनाशक आहे आणि एक कॉम्बिनेशनमध्ये मोनोसोबत जे आहे मस्त काम करणार, ठीक आहे। कारण अळीसुद्धा जे याच्यावर हिरवी अळी आहे, ठीक आहे, जी सोयाबीनवर अळी होती, पानं खाणारी, पानं गुंडाळणारी, ती जी अळी आहे याच्यावर, तर ते सुद्धा जे आहे पूर्ण प्रकारे काम करणार। जर जास्तच अळी असेल तर ॲसिफेटच्या जागी तुम्ही केमसुद्धा घेऊ शकता, 50 ml जवळपास, ते सुद्धा जे अप्रतिम असे रिझल्ट आहे त्याचे। त्यानंतर बघा, ॲसिफेट आणि मोनो झालं। त्यानंतर अजून वाढ होत नसेल तर यासोबतच आपण कॉम्बिनेशनमध्ये याच फवारणीमध्ये इसाबियन तुम्ही टॉनिक घ्या, 900 रुपये प्रति लिटर तुम्हाला मिळून जाणार। आणि डोससुद्धा तुम्ही ज्याचा 50-60 ml तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे। 50 ml जरी घेतलं तरी काम भागून जाणार। हे 3 औषध तुम्हाला फक्त घ्यायचं आहे। शेवटी पंपामध्ये डायरेक्ट 100 ग्रॅम युरिया टाका अमृत पॅटर्ननुसार, आणि 8 दिवसांना तुम्ही मला सुद्धा रिझल्ट टाकू नका, तुम्ही स्वतःच तुमचा तुरीचा जो आहे रिझल्ट बघा। तर मित्रांनो, फक्त तुम्ही एवढं करा। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल का तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण असे प्रॅक्टिकल व्हिडिओज मित्रांनो तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही। धन्यवाद।